हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे दुष्यंतने आपली बाईक व्यवस्थित क्लीन करून घेतलेली असते, कारण त्याने तिला विकायचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा बाईक घेण्यासाठी एक माणूस येतो. तो म्हणत असतो, दुष्यंत सरकार, काल आपलं बोलणं झालं होतं, तुम्हाला तुमची बाईक विकायची आहे ना? तेव्हा दुष्यंत म्हणतो, हां, बाईक तयार आहे. तो म्हणतो, चावी? तेव्हा दुष्यंतने आपल्या खिशातून गाडीची चावी काढून दिलेली असते. तो माणूस गाडीवरती बसतो आणि गाडीला किक मारून निघून जातो. त्याने गाडीचे हवे तेवढे पैसे दुष्यंतला दिलेले असतात. त्यानंतर इथे दुष्यंतला वाईट वाटलेलं असतं. पण इथे आता कृष्णाच्या डोक्यावरती बाळजाबाईचं जे काही कर्ज असतं ते फेडण्यासाठी त्याने आपली गाडी ही विकून टाकलेली असते. तेव्हा गाडीचा आवाज आल्यानंतर कृष्णा धावत पळत बाहेर येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही तुमची गाडी का विकली? कशाला तुम्ही गाडी दिलीत? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघ कृष्णा, आता सध्या गाडी वगैरे महत्त्वाची नाही. तुझ्या डोक्यावरती असलेलं बाळजाबाईचं कर्ज खूप महत्त्वाचं आहे. ते हे पैसे घे आणि लवकरात लवकर फेडून टाक. हे पैसे घे आणि आता आपल्यावरती कुठलंही कर्ज नको आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, ही बाईक आपण लवकरात लवकर परत घेऊ. मी तुम्हाला मिळवून देईन तुमची बाईक. तेव्हा दुष्यंत म्हणतो, माझ्यासाठी बाईक वगैरे पैसा अडका आता काही महत्त्वाचं नाही आहे. तर माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, कळलं तुला? असं दुष्यंत म्हणतो आणि घरामध्ये निघून जातो. आणि जाता जाता म्हणतो की जा, बाळजाबाईला त्यांचे हे पैसे परत करून ये. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुमची ही बाईक तुम्हाला परत केल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. तेवढ्यातच बाळजाबाईला पक्षश्रेष्ठीकडून फोन आलेला असतो. ते म्हणत असतात, बाळजाबाई, तुमच्या मुलाने आणि सुनेने घर सोडलंय ही बातमी पक्षाला कळले. तेव्हा बाळजा म्हणते, आता माझ्या मुलाने सुनेने घर सोडलं याचा निवडणुकांशी काय संबंध? तेव्हा पक्षश्रेष्ठी म्हणतात की संबंध आहे. या वेळेला पक्षाकडून तुम्हाला तिकीट दिलं जाणार नाही, कारण या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवरती होऊ शकतो. तेव्हा बाळजा म्हणते, एक मिनिट, तुमच्या सगळ्यांचे पत्ते माझ्या हातामध्ये आहेत आणि ते मी माझ्या पद्धतीने उघडून सगळ्यांसमोर ठेवू शकते. पक्षामध्ये जेवढे लोक आहात ना, सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातामध्ये आहेत. त्यामुळे बाळजाला तिकीट दिलंच पाहिजे, नाहीतर मी काय करेन हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला कळलं असेलच आम्हासनी काय म्हणायचं आहे ते. असं इथे आता बाळजाबाई त्या माणसाला म्हणते. तेव्हा तो आता टेन्शनमध्येच आलेला असतो. तेवढ्यातच तिथे फोन कट केल्यानंतर कृष्णा पोचलेली असते. कृष्णाला बघितल्यानंतर बाळजा म्हणते, काय कृष्णे, माझ्या पाया पडून माफी मागायला आलीस की काय? तेव्हा कृष्णा म्हणते, ते समज या जन्मात तरी शक्य नाही. मी तुम्हाला इथे तुमच्या कर्जाचे हप्ते द्यायला आलेले आहे. आणि कृष्णा पिशवीमधून एवढे असे पैसे काढते आणि ती बाळजाच्या समोर पैसे करते आणि म्हणते, हे घ्या, हे पुढचे 4 हप्ते आहेत. म्हणजे हे 2 हप्ते आणि पुढचे 4 हप्ते मी तुम्हाला आता परत करते. आणि आता माझ्या शेतीवरचा ताबा सोडायचा. जे काही उरलेले पैसे आहेत ते मी थोडे थोडे करून तुम्हाला परत करून टाकेन, पण पुन्हा माझ्या शेतीचा ताबा घ्यायचा नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा बाळजाला प्रश्न पडतो की एवढे पैसे ह्या कृष्णाने कुठून बरं उभे केले असतील? त्यानंतर ती म्हणते, दलपत भाऊजी इकडे या. तेव्हा दलपत आलेला असतो. तेव्हा बाळजा म्हणते, ते घ्या, पैसे घ्या त्या कृष्णेच्या हातातून. आणि आता झालं ना तुझं काम, मग कशाला इथे थांबलेस? चल निघ इथून. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अजून थोडं बोलायचं होतं. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, आता काय बोलायचं आहे गं तुला? तेव्हा कृष्णा म्हणते, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मला कधीच तुम्हाला आणि दुष्यंत सरकारांना एकमेकांपासून वेगळं करायचं नव्हतं. फक्त तुमचं कारस्थान त्यांच्यासमोर आणायचं होतं. मुलगा घर सोडून जातोय किंवा मुलाला सत्य समजलंय म्हणून तुम्ही सुधाराल, चांगल्या वागाल असं वाटलं होतं. पण तुम्ही चांगल्या वागला नाहीत, सुधारला नाहीत. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते बाळजाबाई, जर तुम्ही दुष्यंत सरकारांची माफी मागितलीत ना, तर त्यांना कदाचित बरं वाटेल आणि तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही आता सुधारणार आहात म्हणून.
दुष्यंत सरकार तुम्हाला माफ करतील. मला मुलाची आणि तुमची ताटातूट करायची नव्हती, पण तुम्ही माझ्यासमोर दुसरा पर्यायच ठेवला नाही. तेव्हा इथे दुष्यंतला आठवत असतं बाळजाने कृष्णाबरोबर काय काय करण्याचा प्रयत्न केला. तिला साप चावावा म्हणून तिच्याकडे साप सोडला, तिला जमिनीमध्ये गाडून ठेवलं. हे सगळं आता त्याला आठवतं आणि तो म्हणतो, अरे देवा, बाळजाबाईने कृष्णासोबत काय काय केलंय, तरीसुद्धा कृष्णाला मी एकटीला तिथे पैसे द्यायला पाठवलं. ती बाई काही करू शकते. ती पुन्हा कृष्णाच्या जीवावरती उठली तर? तेव्हा इथे बाळजा म्हणते, काय गे कृष्णे, मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला सांगायचं नाही. मी माझ्या मुलाची माफी मागावी असं वाटतं तुला? कायमस्वरूपी मी त्याच्यासमोर झुकून राहावं हे सांगतेस तू मला? तू मला शिकवायचं नाही. मी पुढे जाऊन काय केलं पाहिजे ते कळलं तुला? चल चल, आत्ताच्या आता इथून चालती हो. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो 1 मिनिट ऐका तरी, मी काय बोलतो ते. हे बघा, तुम्हाला तुमचा मुलगा परत हवा असेल तर तुम्ही त्यांची फक्त एकदा माफी मागा. ते माफ करतील तुम्हाला आणि सुधारायचं प्रयत्न करा. तेव्हा ती तिला घरातून हकलून देत असते. तेवढ्यातच बाळजाचं लक्ष तिच्या गाडीकडे जातं. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, बाळजा तू खुनी आहेस. तेव्हा बाळजा म्हणते, हे बघ कृष्णे, हे काय लिहिलंस तू? मी खुनी आहे असं लिहिलंस तू? तुझी हिंमत कशी झाली गं? ती म्हणत असते, नाही मी नाही लिहिलं. तरीसुद्धा बाळजा इथे कृष्णाला आता दोषी ठरवते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच तिथे दुष्यंत येतो आणि बाळजाच्या हातातली काठी पकडतो आणि बाजूला फेकून देतो. तो म्हणत असतो, बाळजाबाई, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उगारायची? तेव्हा बाळजा म्हणते, दुष्यंता, अरे बघ बघ, तुझ्या बायकोने इथे काय लिहिलंय ते बघ. अरे बाळजा खुनी आहे असं लिहिलंय तिने. आता तू मला सांग, ही कृष्णा तर त्यावेळेला नाटक करताना लई लई बाता करत होती ना, की ती कधीच रांगडे पाटलांची इज्जत चव्हाट्यावरती आणणार नाही म्हणून. अरे ही तर पूर्ण इज्जत चव्हाट्यावरती काय तर गावाच्या वेशीपर्यंत घेऊन जायला निघाली. अरे हिला समजाव, माझी इज्जत अशी चव्हाट्यावरती आणू नकोस म्हणून. तेव्हा तुझ्या बायकोने जे लिहिलेलं आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, बाळजाबाई, तिने हे लिहिणं शक्यच नाही आहे, कळते का तुम्हाला? कृष्णाला लिहिता वाचता येत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे ना. मग तुम्ही तिच्यावरती एवढा मोठा आरोप कसा काय करताय? त्या बिचारीला अक्षरांची ओळखच नाही आहे. ती इथे बाळजा खुणी आहे असं का लिहिल? मला तर असं वाटतं, तुम्ही जसं कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला तसं याआधीसुद्धा कुणाचा तरी खून केला आहे का? तेव्हा बाळजा म्हणते, दुष्यंत. तेव्हा दुष्यंत म्हणतो, का? अहो तुम्हाला तर माहितीसुद्धा नसेल तुम्ही कुणाचा आणि किती खून केलेत ते, नाही का? तेव्हा इथे बाळजाचं तोंड आता दुष्यंतने बंदच केलेलं असतं. तो म्हणत असतो की यापुढे माझ्या बायकोवरती हात उगारायचा नाही. जे काही कर्ज आता उरलेत ना, ते कर्ज आम्ही लवकरात लवकर फेडून टाकू, कळलं? मला असं वाटतंय की कृष्ण ज्या कामासाठी आली होती ते काम आता झालेलं आहे. पैसे दिलेत ना? चल कृष्णा, आता इथून निघायचं. तेव्हा दुष्यंत कृष्णाचा हात पकडून तिला तिथून घेऊन जातो. तेवढा तिथे समर आलेला असतो. समर म्हणतो, अरे वा, माय लेकरामध्ये खूपच मोठा वाद झालेला दिसतोय. पण आता हाच वाद आपल्याला अजून वाढवायचा आहे. म्हणजे अजून अशी ठिणगी टाकायची ना की दोघांमध्ये अजून अंतर निर्माण झालं पाहिजे. दोघे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. तरी इथे बाळजा खुणी आहे हे समरनेच लिहिलेलं असतं. तेव्हा बाळजा विचार करत असते, या कृष्णेला माझ्या भूतकाळाबद्दल समजलं असेल का? माझ्या हातून खून घडलाय हे तिच्यापर्यंत पोचलं असेल का? नक्कीच तिची कुणीतरी मोठी व्यक्ती मदत करते. त्याशिवाय त्या कृष्णाची एवढी हिंमत होणारच नाही. मला माहिती आहे कृष्णाची कुणी ना कुणीतरी मदत नक्की करत आहे. तर इथे आता बाळजाला आठवत असतं कशा पद्धतीने ती इथे पायामध्ये घुंगरू बांधूनच घरापर्यंत पोचलेली असते रांगडे पाटलीच्या. आणि त्यानंतर आता आढळरावांबरोबर लग्न करण्यासाठी त्याच्या पहिल्या बायकोला मारलेलं सुद्धा असतं. हे सगळं बाळजाला आठवत असतं. तेव्हा इथे आता बंब्याच्या घरी गावातील एकूण एक माणूस जमा झालेला असतं. बंब्या म्हणत असतो, हे सगळं मला कृष्णाला फोन करून सांगायला हवं. तेव्हा बंब्या कृष्णाला फोन करतो. तोपर्यंत इथे आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेजणं बाहेर आलेले असतात, रस्त्याने चालत असतात. तेव्हा कृष्णा म्हणते की दुष्यंत सरकारने त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन माझी बाजू घेतली, मला वाचवलं आणि मला इथे साथ दिली.
ती म्हणते की दुष्यंत सरकार माझ्यासाठी माझी ताकद आहेत आणि मी आता कुणाशीही बेधडकपणे लढू शकते असं कृष्णा आपल्या मनातच म्हणत असते. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना मी कुणाला घाबरू, माझी ताकद आहे दुष्यंत सरकार, असं ती म्हणत असतानाच बंब्याचा फोन आलेला असतो. तेव्हा ती फोन उचलते आणि म्हणते, हां बंब्या बोल ना. तेव्हा बंब्या म्हणतो, अगं कृष्णा, इथे लई मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अगं तू लवकर घरला ये. आणि जे काही घडलेलं असतं ते सगळं तो आता कृष्णाला सांगतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो बाळजाबाईंनी फक्त मला वेठीस धरलेलं नाही आहे, तर संपूर्ण गावाचे हालहाल करता येतो. संपूर्ण गावाची त्यांनी पिळवणूक सुरू केलेली आहे. तुम्ही एक काम करा, चला माझ्याबरोबर आणि आपल्या बंब्याच्या घरी जेवढे शेतकरी आलेत ना, तेवढ्यांना तुम्ही धीर द्या. त्यांना जरा तुम्ही धीर दिलात ना, तर त्यांना बरं वाटेल, त्यांचं दुःख कमी होईल. चला माझ्याबरोबर. त्यानंतर इथे बाळजा म्हणत असते की कृष्णा हे जे काही करते ना, ते एकटी करत नाही आहे. नक्कीच तिला या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीतरी साथ देत आहे. ती व्यक्ती मोठी आहे, काही छोटी व्यक्ती नाही. पण मला हे कळलं कसं की कृष्णाबरोबर नक्की कुणी हातमिळवणी केली आहे ते. तेव्हा इथे लगेचच बाळजा म्हणते की बारक्याला फोन करायला हवा. ती लगेचच बारक्याला फोन करते. बारक्या फोन उचलतो आणि म्हणतो, अरे बाळजाबाई, इतक्या दिवसानंतर माझी आठवण काढलीत, बोला ना काय काम होतं. तेव्हा बाळजा म्हणते, बारक्या ऐक, तुला आता एक नवीन काम देते. तू आहे ना दिवस रात्र त्या कृष्णीवरती पहारा ठेवायचा. ती कृष्णी कुठे जाते, कुणाला भेटते, हे समद काही तू शोधून काढायचं. कळलं का तुला. काही झालं ना तरीसुद्धा त्या कृष्णीला कोण मदत करतंय हे मला कळायलाच हवं. तेव्हा बारक्या म्हणतो की काम झालंच म्हणून समजा. तेवढ्यातच बंब्याच्या घरी शेतकरी आलेले असतात. तिथे कृष्णा आणि दुष्यंत दोघेजणं पोचलेले असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, हे बघा, तुम्ही सगळेजण इथे आलात, हे दुष्यंत सरकार आहेत. आम्ही आमचं राहतं घर सोडलं हे तुम्हाला कळलंच असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुष्यंत सरकारांना तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही सांगा. दुष्यंत सरकार तुमचं म्हणणं नक्की ऐकतील. बोला, तुमच्या मनात जे काही आहे ते बोला. तेव्हा इथे सगळे शेतकरी म्हणत असतात की बाळजाबाईंनी तर आमचं वावरसुद्धा घेतलं, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तर एक बाई म्हणते की माझं घर शेती सगळं काही बळकावलं. नवरा गेल्यानंतर एकटी कशी तरी संसाराचा गाडा चालवत होते, पण माझी शेती आणि घर बळकावल्यानंतर मी माझ्या पोराबालासनी घेऊन रानामध्ये झोपडी करून राहते. आता काय करायचं तुम्हीच सांगा. सगळे लोक इथे सांगत असतात की आमची शेती घेतली, कर्ज लोकांनी घेतलेलं आहे, पण इथे चक्री व्याज लावून लावून आम्हाला पूर्ण इथे त्यांनी बेघर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुष्यंत सरकार, आता तुम्हीच बोला, आमची अशी पिळवणूक होते, आम्ही करायचं तरी काय करायचं. तेव्हा दुष्यंतला लोकांच्या ह्या व्यथा ऐकून त्याचं मन अगदी भरून येतं. त्याला खूप जास्त वाईट वाटतं की त्याच्या स्वतःच्या आईने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलेली आहे. त्यांचे इतके हाल हे आता दुष्यंतला ऐकवतसुद्धा नाही. त्याला फार वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे आता दुष्यंतला जास्त वाईट वाटतं जेव्हा ती लहान मुलगी उठून उभी राहते आणि म्हणते, दुष्यंत सरकार बघा, माझ्या वडिलांनी त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला तर बाळजाबाईंनी माझ्या वडिलांचा पाय मोडून टाकला. बघा काय अवस्था केली माझ्या वडिलांची. आता आमच्या घरातले कमवते धमवते ते एकटेच होते आणि आता त्यांनाच लोळंपांगं केल्यानंतर आमच्या घरातल्या लोकांचे हाल होतील की नाही सांगा बरं तुम्ही. आता ह्या समद्याला कोण आवाज फोडणार. त्यांच्या विरोधात जर कोणी बोलायला गेलं तर ते संपवल्याशिवाय राहतच नाही. आता त्यांच्या विरोधात बोलणार तरी कोण. दुष्यंत म्हणतो, बाळा शांत हो, नको रडूस, जे काही होईल सगळं चांगलं होईल. मी आहे ना, मी तुमच्या सगळ्यांच्या बाजूने आहे. तुम्ही कुणीही स्वतःला त्रास करून घेऊ नका. या संकटातून आपण सगळेजण मिळून काही ना काहीतरी मार्ग नक्की काढू. तरी हे सगळं ऐकल्यानंतर इथे दुष्यंतचं मन आता भरून आलेलं असतं आणि त्याच्या मनामध्ये शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आता इच्छा जागृत झालेली असते. तर पुढीलप्रमाणे दुष्यंत म्हणत असतो, जोपर्यंत तुमच्या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवत नाही, तुम्हाला न्याय मिळवून देत नाही ना, तोपर्यंत दुष्यंत रांगडे पाटील हे गाव सोडून कुठेही जाणार नाही आहे. तुम्हाला मी न्याय मिळवून नक्की देणार. बाळजाबाईच्या विरोधात आपण आवाज उठवायचा.
तेव्हा इथे आढळराव बाळजाला म्हणत असतो की सगळ्या 5 गावांचा जो काही कारभार आहे तो पहिला इथून रांगडे पाटलांच्या वाड्यावरून चालायचा, पण आता पहिल्यांदा पारावरून चालणार आहे. तेव्हा बाळजा म्हणते, "भय कोण चालवणार आहे?" बाळजा म्हणते की चालवणार तरी कोण आहे पारावरून कारभार. तेव्हा इथे दुष्यंतला दुधाने आंघोळ घातलेली असते, तर इथे गावकऱ्यांनी त्यांचा मसीहा आता निवडलेला असतो. तेव्हा आढळराव म्हणत असतो की आता ह्या गावाचा गाडा चालवण्यासाठी एक नवीन सरकार त्यांनी नेमलेलं आहे आणि ते नवीन सरकार म्हणजे दुष्यंत सरकार. आणि आता दुष्यंत सरकार हे सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. बाळजा, तुझ्या विरोधामध्ये तुझाच पोरगा उभा राहणार आहे असं आढळरावांनी बाळजाला सांगितलेलं असतं. तेव्हा बाळजाला हे सत्य ऐकल्यानंतर खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आता तिचा स्वतःचा पोरगा तिच्या विरोधात उभा राहिलेला असतो.